देवा, आपल्या मूळ रूपाचे आपण मला दर्शन घडवले आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले। परंतु आज मी जे डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले ते इतके अद्भुत आहे की ते सत्य हे मी कसं मानू देवा। तिम्माशेठ, तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे। देवा, म्हणजे माझी म्हाळसा साक्षात पार्वती आहे? होय। मी आजवर जी आपली भोळी भाबडी भक्ती केली त्याचे इतके अविश्वसनीय फळ द्याल असे वाटले नव्हते। जिला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवले, जिचे सारे हट्ट मी पूर्ण केले, जिच्या सहवासात मी राहिलो ती साक्षात जगज्जननी आहे हे मला ठाऊकच नव्हते। तेव्हा पण हे सारे आपण मला आधी का नाही सांगितले? तिम्माशेठ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, योग असतो आणि आज तुझा योग होता। पण एक गोष्ट ध्यानात असू दे, म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही। पण असे का देवा? कारण ती माझी इच्छा आहे। बानू म्हणजेच जयाद्री, मी तिच्याशी विवाह करावा हा पार्वतीचा आग्रह होता। तेव्हा आता सारे माझ्या ध्यानात आले। पण तिम्माशेठ, हे सत्य कोणालाही कळता कामा नये। तुला ते सांगण्याचा मोह होईल, पण जर तू सांगितलेस तर अघटित घडेल।